विठुराया, तू पंढरपूरच्या रावळात परत आलास, अपार आनंद झाला। परंतु तुझ्या भक्तांचं काय, ज्यांना तुझ्या समक्ष रावळात प्रवेश नाकारला गेला, त्या चोखोबांचं आणि सोयरामाईचं काय? तुला तर सगळीच लेकरं सारखी, पण मग यांच्यावर असा अन्याय का? यांनाच अशी अपमानास्पद वागणूक का मिळते रे? विठुराया, मानवाला इतकं प्रगल्भ कर की त्याच्या मनी असलेला उच्च नीच भेद नाहीसा व्हावा। तुझ्या या भक्तांना तुझ्या मिठीत घे आणि त्यांना रावळात प्रवेश मिळू दे। दुसरं कुठलंच मागणं नाहीये तुझ्याकडे विठुराया। सारा भेदाभेद नष्ट करून मानवाला अज्ञानाच्या तमातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन चल। त्यांच्या जाणीवा, संवेदना अधिक समृद्ध होऊ दे, विस्तृत होऊ दे। विठ्ठल विठ्ठल रखुमाई, विठ्ठल विठ्ठल रखुमाई। ज्ञानेश्वरा, तुझी ही मानव कल्याणासाठी सुरू असलेली अखंड सेवा आहे, कार्य आहे, हे पाहून मी अतिप्रसन्न झालो आहे। त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तू समानतेचं बीज पेरण्यास आरंभही केलेला आहेस। हे सर्व पाहून मी आनंदी झालो आहे। चोखा आणि सोयराला दूर लोटणं ही घटना वाईटच आहे। मानव कुठल्याही कुळात, घरात जन्माला आला तर त्याचं श्रेष्ठत्व हे त्याच्या कर्मावरती ठरवलं जावं असं मलाही वाटतं। परंतु मी तुला वचन देतो, यातून काहीतरी उत्तम असंच निपजणार आहे। त्याला आरंभही झालेला आहे। त्यानंतर त्या दोघांना रावळात प्रवेश मिळेल, निश्चितच प्रवेश मिळेल। विठुराया, या विश्वात प्रेम वाढू दे आणि मानवतेचा प्रसार होऊ दे, इतकीच इच्छा आहे। तानपसा मागे माऊली गे, तानपसा मागे माऊली गे। आई, आई, विठुराया, विठुराया, अरे का दुरावलास माझ्यापासून? इतकी वर्ष तुझी मनोभावे सेवा केली आणि आज आज तुला तुझ्याच घरापासून दूर करणाऱ्या त्या ज्ञानाचा उदो उदो होतोय का? विठुराया, हे असे विचित्र का वागतायत? मला वाटतं त्यांना मानसिक धक्का बसला असेल, त्यामुळे ते निराश झाले आहेत, खचून गेले आहेत। भाऊजी, वैद्य बुवांना बोलावू का? नाही, ते एखादी औषधी देतील तुमच्या मानसिक आजारावर। काहीतरी बरळू नकोस अप्पा, नाहीतर कोड्याने फोडून काढीन तुला। अहो, असा दुसऱ्याचा राग माझ्या दादावर काढू नका। त्याच्यावर अशी आग पकड करण्यापेक्षा हे असे का घडते याचा विचार करा। त्याच्या मागचं नेमकं कारण शोधून काढा। तो ज्ञाना काही ना काही दिव्यत्व करत असतो आणि भोळी भाबडी जनता त्याला भारावते। पुरे पुरे, त्या ज्ञानाचे निरर्थक कौतुक पुरे। मला मला यावर काहीतरी उपाय सांगा। दुसऱ्याची रेष लहान करावयाची असल्यास त्या शेजारी आपली आणखी मोठी रेष आखा भाऊजी। अप्पा, मी मोठीच रेग आखली होती, पण तो ज्ञाना या ग्रामात आला आणि सारं काही
यावर एकच उपाय आहे. तुम्ही सुद्धा तुमचं दिव्यत्व लोकांना दाखवून द्यायला हवे. मती कुंठीत झाली आहे तुमची. कुठून कुठून दाखवू मी दिव्यत्व? अरे आडात नाही तर पोऱ्यात येणार कुठून? भाऊजी, तुम्ही दिव्यत्व करू शकत नाही, पण दिव्यत्व केल्याचा भ्रम लोकांच्या मनी निर्माण करू शकता. मीही त्यांना काही दिवसांपूर्वी हेच सांगत होते. बास बास, तुमच्या अल्पमतीचे प्रदर्शन नको. मग होऊ दे त्या ज्ञानाला डोईजड आणि वाढू दे तुमच्या मनाची चरफड. उपदेश नकोत. आता जे काय करायचे ते मीच ठरवी. अहो पण विषय संपलाय अप्पा. पूजेची वेळ झालीये. फुले आणास जावयास हवे. अनर्थ अनर्थ. असे कोणते पाप घडते आहे की त्यामुळे ही इतकी अमंगल घटना घडते आहे? या ग्रामात पाप वाढते आहे. या ग्रामात पाप वाढत चालले. काय झाले? तुम्ही इतके देवा देवा, हे काय अशुभ घडते आहे? देवाला वाहण्याची फुले सुद्धा आपोआप कोमेजू लागली. पण हे असे इतके अकरीत घडते कसे आहे? निश्चित यामागे कुणाचा तरी हात आहे. मला वाटते हे त्या ज्ञानाचेच तंत्र मंत्र आहे. तोच आपल्याला भयभीत करण्यासाठी हे सर्व करतो आहे. आपल्याला भयभीत करणारा अजून जन्माला तात्काळ ग्रामातल्या सर्व ग्रामस्थांना इथे बोलावून घ्या. हा आता अतिरेक होतो आहे. मला सर्वांसमक्ष त्या ज्ञानाचा निकाल लावायचा आहे. जशी आपली आज्ञा. पण आपण इतके भयभीत का झालात? निघा. निरर्थक प्रश्न नको आहेत. आम्हाला शीघ्र त्या ज्ञानाची करणी लोकांसमोर आणायची आहे. कर की सुरू आता. वाट कसली पाहतो आहेस? का देऊ दक्षिणा तुला? ऐका हो ऐका. आपल्या ग्रामाचे धर्मगुरु रावळाचे पुजारी पडवे शास्त्री एका मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यांच्यावर आलेले संकट
म्हणजे समस्त ग्रामावर आलेले संकट, तरी त्याचे निवारण करण्यासाठी तुम्हाला सर्वांना त्यांच्या उद्यानात बोलावले आहे. आपण सर्व कामे बाजूला ठेवून तिथे यावे, अन्यथा मोठा अनर्थ होईल. आता या शास्त्रींवर कोणतं संकट आलं म्हणायचं? ज्ञाना, काहीतरी अनर्थ होणार हे नक्की आहे बघ. अजून कसे कुणी आले नाही? माझ्यावर संकट ओढवले सांगून ग्रामस्थांना काही चिंताच उरलेली नाही. तुम्ही काय करता इथे? आपल्यावर काहीतरी संकट आलंय असं कळलं. आपल्याला काय सहाय्य करू शकतो? ज्ञाना, हे कसं सहाय्य मागणार तुझ्याकडे? यांनी तर तुला रावळातनं बाहेर काढलं होतं ना. मावशी, आपल्याशी कोणी कसंही वागलं तरी आपण संयमानच वागायला हवं. वा रे वा. आधी स्वतः सगळा उत्पाद घडवायचा, साऱ्यांना भयभीत करून सोडायचे, आणि मग आपण किती मोठे सिद्ध पुरुष आहोत हे दाखवून देण्यासाठी काहीतरी दिव्यत्व करायचे. कळते हो, तुझी सारी युक्ती कळते मला ज्ञाना. मी काय उत्पाद घडवून आणलाय शास्त्री? हे पहा पहा, सारी फुले कोमेजली आहेत. तुझ्या तंत्रमंत्रामुळे कोमेजली आहेत. फुलं कोमेजून गेली आहेत याचं मलाही वाईट वाटतंय. शास्त्री, ही फुलं आपण विठुरायाच्या चरणी अर्पण करतो. विठुरायाला जशी निर्मळ मनाने केलेली भक्ती प्रिय आहे, तसंच या फुलांचं देखील असावं. त्यांनाही आपल्या ठाई निर्मळ मंगल भक्तीचा गंध जाणवला पाहिजे.
ज्ञानेश्वर, तू काय सिद्ध करू पाहतोयस हे मला चांगलेच कळते आहे. तुला जर वाटत असेल की हे तंत्र मंत्र करून तू लोकांचे मनपरिवर्तन करतो आहेस, तर मी तसे कदापि होऊ देणार नाही. शास्त्री, अहो फुलांचा सुगंध आपोआप दरवळतो, तो त्याचा गुणधर्म आहे. मी जे कार्य करतोय ते विठुरायाला अपेक्षित आहे, आणि याला जर तुम्ही तंत्रमंत्र म्हणत असाल तर जशी तुमची इच्छा. कीर्तन पुरे, निघा आता. हा, जाणारच आम्ही. ज्ञान ही तर तुम्हाला सहाय्य करायला आला मावशी, होता. वाद नको, आपण निघूया. येतो. भाऊजी, हा ज्ञाना काहीतरी तंत्र मंत्र करतोय हे निश्चित, पण त्याही पेक्षा गंभीर समस्या ही आहे की ग्रामामध्ये इतकी दवंडी पिटून सुद्धा तुमचं सहाय्य करण्यासाठी कोणीच आलं नाही. त्या पोरट्यांनी काय मोहिनी केली आहे कळत नाही. इतके दिवस माझ्या समक्ष नतमस्तक होणारे आज माझ्याकडे पाठ फिरवू लागलेत. भाऊजी, ही गेलेली कीर्ती तुम्हाला परत मिळवायलाच हवी, अन्यथा हा असा कोप करत बसाल. त्यासाठी काय करावं लागेल अप्पा? ते तुम्हाला मी सांगेन. विठुराया, विठुराया, अरे काय आखरीत घडवलंस रे तू? देवा, काय चुकलं का रे माझं? काय पाप घडलं माझ्या हातून म्हणून तुम्हाला असं संकट दिलं? एकदा दया दाखव विठ्ठला, एकदा दया दाखव. आम्हाला वाचव या संकटातून, आम्हाला वाचव, मला बाहेर काढ या संकटातून. देवा, मला तू आता तुझ्यापाशी बोलून घे. अरे ग्रामात तोंड दाखवाय जागा नाही राहिली र. पण आता जर तू मला या संकटातून नाही ना वाचवलं तर तुझ्या पायरी पुढे मी माझं डोकं आपटून जीव देईल बघ. ओ बाई, काय झालं? अहो, लय मोठ्या आकरीत झाले या. माझ्या घरात माझ्या धनावर कुणीतरी तंत्र मंत्र केलाय. अहो, जे काय घडलंय ते नीट सांगा. त्या रावळापासून लांब राहा आधी, नाहीतर बडवे शास्त्री कावतील. माई, काय झालंय? नीट सांग. अहो, काय सांगू, कालपासून समजा व्यवस्थित होतं, पण आज सकाळी उठून बघते तर माझ्या नवऱ्याला जनावरासारखं शेपूट फुटले. हो, शेपूट आणि माणसाला? अहो, वय वय. अहो, आता ती घरातून बाहेर यायला बी तयार नाही, कुणाला तोंड बी दाखवाय तयार नाही. पर मला वाटतंय की विठुरायाचाच कोप आहे. कुणीतरी आता त्यांना बाहेर काढावं, तर तुमचा उपकार कधीच नाही सरणार. रडू नकोस माई, जे घडलंय ते खरंच अतर्क्य संकट आहे, पण आपल्या विठुरायाला सगळ्यांची चिंता आहे. तो नक्कीच आपल्याला यातून मार्ग दाखवेल. हा, आणि ज्ञान आहे ना, तो दाखवल मार्ग. अहो, आता ज्ञानेश्वरच काय,
जगातलं कुणीच आता काहीच करू शकत नाही. असं नका म्हणू. हे बघ, जिथं संकट आहे तिथं त्यातून बाहेर पडायचा मार्ग बी आहे. वय ना ज्ञाना? दादा, तू असं शांत का? तू करशील ना माईला सहाय्य? हो मुक्ते, करेन मी सहाय्य, परंतु योग्य समयी करेन. योग्य समय म्हणजे कधी? तू काळजी करू नकोस, आम्ही बोलतो दादाशी. हे बघ, धीर नका सोडू. आज पतूर ज्ञानानं कोणाला सहाय्य केलं नाही असं कवा बी झालं नाहीये बघ. आता तो शांत आहे, पर त्या मागं नक्कीच काहीतरी कारण असेल. तू नका काळजी करू. हा, मला सहाय्य करा, मला या संकटातून बाहेर काढा. लय उपकार होतील तुमचं. देवा, आता नाही सहन होत र. एकदा वाचव मला, एकदा वाचव, एकदा वाचव. हे असं कसं आखरीत घडलं ग? माणसाला शेपूट फुटलं. काहीच उमजत नाहीये मावशी. हे असं सगळं विपरीत का घडू लागलंय? हे मला तर असं वाटतं ना, काहीतरी मोठं संकट येणार आहे आणि त्याचाच ही संकेत असणार बघ. ज्ञाना, हे जे समज चाललंय ते तुला ठाव आहे ना? रचणारा तो आहे मावशी. जे काही घडतंय ते नेमकं का घडतंय, त्यामागे प्रयोजन काय हे देखील तोच सांगेल. हरपर ती बाई एवढा आक्रोश करत होती, तुझ्याकडे सहाय्य मागत होती, आणि तू काय बी केलं नाही. ज्ञाना, नेमका कशापासून पळतोय तू आणि का? असं कसं झालं होय तुमचं? आम्ही काय पाप केलं म्हणून देवा तुम्हाला नवऱ्याला शेपूट दिलात रा? काय केलंस रे देवा, काय केलंस रे? अगं गंगे, अहो पण माझ्याच नशिबी का? आवाज लागत घडवण्यापेक्षा देवा तुम्हाला मरण तरी का नाही दिलं र? असली शिक्षा दिली. अहो पर ग्रामात कसं तोंड दाखवायचं? अगं थांब की, नको रडूस. अहो पण काय नको रडू म्या. अजाबा, वा वहिनी वा, अगदी उत्तम सोंग वठवलं तुम्ही. अहो ही यात लय हुशार आहे बघा. तुम्ही येऊन सांगितलं तिला की मला शेपूट फुटलाय, अशी ग्रामात आवई उठव. अहो ही लगेच कामाला लागली बघा.
पर मालक कामगिरी बरोबर केली का नाही? अगदी. अरे संपूर्ण ग्रामामध्ये हीच वार्ता पसरलेली आहे. जो तो अगदी याच गोष्टीबद्दल बोलतोय. पर मालक पुढे काय करायचं तेवढं सांगा. सांगतो, योग्य वेळ आल्यावर नक्की सांगतो. अरे हो, पण तोवर हे तुमचं बक्षीस. मालक, अशीच मर्जी राहू द्या आमच्यावर. तुम्ही सांगाल ते काम करू आम्ही. तुम्ही केवळ आदेश द्यायचा. तोवर या ग्रामामध्ये बरंच काही घडवायचं आहे.